मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये सुरू असलेलं अंडरस्टँडिंग हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही बघताय की स्टँडिंग कमिटीमध्ये जे जे आयटम प्रशासनाकडनं येतात आणि वाढीव किमतीचे आयटम येतात, अभाव आयटम येतात, ते सर्व परत पाठवून त्याच्यावरती स्पष्टीकरण मागवण्याचं काम हे स्टँडिंग कमिटी करीत आहे। कालच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा गारगाई पिंजरा प्रकल्प अभाव असल्यामुळे तो परत पाठवण्यात आला। त्या ठिकाणी एक कॅनोपी 19 कोटीची तयार करण्यासंदर्भातला प्रस्ताव जो गेल्या महिन्यामध्ये पारित झाला होता, आता अतिरिक्त 19 कोटीचा प्रस्ताव आला, तोही परत पाठवण्यात आला। आणि त्यामुळे ब्लाइंडली कुठल्याही प्रकारचे प्रस्ताव हे स्टँडिंग कमिटीमध्ये आता पारित होत नसून मुंबईकरांच्या पैशाची बचत करणं आणि मुंबई महानगरपालिकेचा असलेला मुंबईकरांचा पैसा हा उपयुक्त प्रकल्प आणि उपयुक्त कामांसाठीच त्याचा उपयोग करून घेणं, ही जबाबदारी आता मुंबई महानगरपालिकेची स्टँडिंग कमिटी ही पार पाडित आहे। आपण बघताय की रिग्ड अशा प्रकारची जी कंत्राटं जी पारित करण्यात आली होती ती सुद्धा त्याच्यावरतीही प्रश्नचिन्ह निर्माण करून ती सुद्धा पुन्हा एकदा नव्यानं फेरविचाराकरता प्रशासनाकडे पाठवण्यात आलेली आहेत। मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या नव्या युगाची ही सुरुवात आहे। सर, अशीच एक मुंबई महापालिकेचे जे शाळांतले जे वस्तू खरेदी आहेत, शालेय वस्तू, विशेषतः 3,61,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न होता। महाटेंडर पोर्टलऐवजी आता जेम पोर्टलची तुम्ही मागणी केलेली होती, ही निविदा रद्द झाल्याची माहिती समोर येते। मुंबई महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 3.5 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी मुंबईची महानगरपालिका 27 वस्तू ही मोफत देत असते। आपण बघितलं होतं की या वस्तूंच्या खरेदीवरनं खूप मोठा गदारोळ हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला अनेक वर्षांपूर्वी पाहायला मिळाला होता, स्टँडिंग कमिटीमध्ये पाहायला मिळाला होता, परंतु या प्रक्रियेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता। नवीन महापौरांची घोषणा झाल्याच्या नंतर, नवीन महापौरांची निवड झाल्याच्या नंतर, नवीन प्रशासन आल्याच्या नंतर या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 गोष्टी ज्या विकत महानगरपालिकेच्या माध्यमातून घ्यायच्या आहेत त्या आधीच्या प्रचलित पद्धतीनुसार घेण्याचा प्रस्ताव हा पारित करण्यात आला होता। तो प्रस्ताव रद्द करून या सर्व वस्तूंची खरेदी ही जेम पोर्टलवरून करण्यासाठीचा प्रस्ताव हा आता पारित झालेला आहे आणि महाटेंडरवरचं असलेलं जी त्या ठिकाणी जो प्रस्ताव होता तो रद्द करून आता नव्यानं हा प्रस्ताव जेम पोर्टलवरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून तयार झालेलं जेम पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, यावरती त्याची खरेदी करून जेणेकरून वाढीव दरांमध्ये या गोष्टींची खरेदी होऊ नये, मुंबई महानगरपालिकेतल्या मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, याकरता जेम पोर्टलवरनं या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे। आणि ज्या गोष्टी या ठिकाणी जेम पोर्टलवरती उपलब्ध नसतील त्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे करण्यात येईल। आणि जर पालिकेतील प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला जेम पोर्टलला, आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की याला फेल करण्याकरता षडयंत्र रचली जात आहेत, पण आमचा निर्णय हा पक्का आहे, या सर्व वस्तूंची खरेदी ही जेम पोर्टलवरूनच होईल। सर, याला जोडून कारण या निविदा प्रक्रिया रद्द करता जेम पोर्टल जरी खरेदी करण्याचा आदेश पालिकेने दिले असले तर त्याच्यामध्ये तिसरा क्लॉज आज दिला की जर या वस्तू नाही देता आल्या 15 जूनपर्यंत तर पुन्हा त्या जुन्या पोर्टलवरून खरेदी करावी अशी सूचना पालिकेने नमूद केलेली आहे। त्याच्यामध्ये अशी सूचना त्यांनी नमूद केलेली आहे, परंतु आमचा हा आग्रह आहे की ज्या वस्तू जेम पोर्टलवरती उपलब्ध नाहीत त्याचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अकाउंटमध्ये हे केलं गेलं पाहिजे आणि आधी प्रचलित असलेली जी प्रक्रिया आहे ती पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये कार्यान्वित करण्यात येऊ नये। सर, आता थोड्या वेळापूर्वी माहिती आहे की आदित्य ठाकरेंना पुन्हा नायगाव बिर्डी चाळीच्या कामाची पाहणी करायला जात आहे, सातत्याने बिर्डी चाळीचं श्रेय आहे ते ठाकरेंकडून घेतलं जातं। नाही, नक्कीच पाहणी करायला कुणी जाऊ शकतं, परंतु ही दगडावरची रेग आहे की बीडीडी चाळीमधल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर हे कोणी दिलं तर ते देवाभाऊंनी दिलं, हे भाजप शिवसेनेच्या सरकारनी दिलं। आधीच्या अनेक सरकारनी या संदर्भामध्ये घोषणा केल्या होत्या,
परंतु कोणीही त्या ठिकाणी हा प्रकल्प पारित करू शकलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरच या प्रकल्पाला चालना मिळाली आणि या ठिकाणी मराठी माणसांना 15,000 पेक्षा जास्त कुटुंबांना त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर तयार करून देण्याचं काम हे देवाभाऊंच्या सरकारने केलंय. पहिल्या 1,000 घरांच्या चाव्यांचं वाटप हे ऑलरेडी करण्यात आलेलं आहे. आणि जे सत्तेत असताना ज्यांनी काही केलं नाही, ज्यांनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार केला आणि मुंबई शहरातून मराठी माणसाला हद्दपार केलं, त्या मराठी माणसाची घरं त्याच दक्षिण मुंबईमध्ये त्याच वरळीमध्ये तयार झाल्याच्या नंतर श्रेय लाटण्याचं काम काही लोक करत असतील, परंतु बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी दिलं हे संपूर्ण जगाला माहिती आहे. सर, गोवंश हत्याबंदी कायदा असतानाही मुंबईच्या मालवणीमध्ये खुलेआम कत्तल होते, त्याचा व्हिडिओ लोकशाही मराठीने दाखवला होता. पोलिसांनी कारवाई केली, मात्र कारवाईनंतर पुन्हा आठवड्याभरामध्ये ही गोवंश हत्या त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. बहुतेक शहरांमध्ये ही परिस्थिती दिसते. लोकशाही मराठीने मोहीम घेतलेली आहे. भाजपचा पवित्रा काय असेल मुंबईमध्ये? यामध्ये काही क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी वेगळ्या अशा विचारसरणीचे लोकप्रतिनिधी असतील, ज्या लोकप्रतिनिधींनी बॉम्बस्फोटाच्या आरोपी याकूब मेमनच्या मर्सी पिटिशनवरती सही केली, अशा प्रकारच्या सेपरेटिस्ट फंडामेंटलिस्ट एजेंडाला पुढे करण्याचं काम काही लोकप्रतिनिधी करतात. त्या लोकप्रतिनिधींच्या क्षेत्रांमध्ये अशा प्रकारच्या काही घटना या जरूर घडत असतील, परंतु अशा प्रकारच्या सर्व घटनांवरती मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे पोलीस हे नजर ठेवून आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना समोर येतील त्याच्यावरती कडक कायद्याची कारवाई करण्याचं काम हे महाराष्ट्राच्या सरकारच्या मार्फत केलं जाईल. कारगाई प्रकल्प पुन्हा एकदा विचारात घेतला जाणार. काल स्थायी समितीमध्ये आला. आदित्य ठाकरेचं असं म्हणणं आहे की डिसॅलिनेशन प्रकल्प घेतला जावा, कारण त्याच्यामध्ये खर्च कमी येतोय आणि समुद्राचं पाणी वापरता येईल. डिसॅलिनेशनचा प्रकल्प ऑलरेडी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विचाराधीन आहे. एका ठिकाणी तो ऑलरेडी कार्यान्वित त्याचं कामही सुरू आहे, परंतु डिसॅलिनेशनच्या प्रकल्पाला खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च येतो. पर लिटरची त्याची जी किंमत असते ती फार मोठी किंमत मोजावी लागते आणि त्यामुळे डिसॅलिनेशनचे प्रकल्प हे मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेच्या मार्फत कार्यान्वित करण्यात येत आहेत. परंतु त्याचबरोबर या ठिकाणी गारगाई पिंजळ प्रकल्पाचीही आवश्यकता आहे, कारण 440 MLD पाणी हे मुंबई शहराला त्या प्रकल्पाच्या माध्यमातून हे मिळणार असून मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरामध्ये आता पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती अगदी कट टू कट चाललेली आहे. आणि ज्या प्रकारे लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहरामध्ये वाढलेली आहे, त्या प्रकारे मुंबई शहराला असलेल्या वॉटर सप्लायचे स्त्रोत सुद्धा वाढवण्याची आवश्यकता यामध्ये असून येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांची तहान भागवण्याकरता या प्रकल्पाची आवश्यकता आहे.